नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आली होती माहेरी, तर आता मी रिटर्न घरी चालली आहे. आम्ही माझ्या काकांची रिक्षा सांगितली होती, तर काका आले आहेत आम्हाला सोडायला. रिक्षामध्ये देवांशी आणि कृतांशने मस्त झोपून घेतले. जोपर्यंत चांगला रस्ता होता तोपर्यंत दोघे झोपले होते. आणि पुढे हळूहळू मग गाडी जशी जात होती आणि पुढे गेल्यानंतर थोडीशी ट्रॉफिक होती आणि ट्रॅफिकमुळे आम्हाला थोडं थांबावं लागलं. पुढे गेल्यानंतर मग थोडासा रस्ता खूपच खराब होता, त्याच्यामुळे मध्ये मध्ये ट्रॅफिक लागत होती. आणि जसं की रिक्षा आदळायला लागली खड्ड्यांमध्ये, आणि तुम्ही बघू शकतात की किती रस्त्याला खड्डे आहेत. आमचा प्रवासही तसाच होता खड्ड्यामधून. मग लगेच कृतांश पण उठला आणि देवांशी पण उठली, कारण खड्ड्यामध्ये आदळून रिक्षा, त्याच्याने त्यांना दोघांना पण जाग आली. कसे तरी निघालो. मग आम्ही पोचलो आमच्या घराकडे. 2-2.5 तासाचा प्रवास आहे. बघू शकतात आमची शेतीची एरिया. जसं घरी गेलो तसं लगेच देवांशीच्या पोटात दुखायला लागलं. तिला फूड इन्फेक्शन झालं. मग परत लगेच सर्व सामान घरामध्ये ठेवलं आणि काकाची रिक्षा होती म्हणून म्हटलं लगेच परत जाऊन येऊ हॉस्पिटलला. संध्याकाळी मग काही प्रॉब्लेम नको व्हायला. रिक्षात बसलो आणि गेलो लगेच हॉस्पिटलला. तिला दाखवली, चेकअप केलं आणि मग आलो परत. आमच्या शेतांमध्ये बघू शकता तुम्ही की शेतीची कामं चालू आहेत. हॉस्पिटलमध्ये देवांशीला दाखवलं आणि मग मेडिकलमध्ये गेलो. मेडिकलमध्ये कोणीच नव्हतं. मग देवांशीच्या काकांनीच सर्व मेडिसिन घरी आणून दिलं.